वसमत येथे देवकृषी केंद्राचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न। परभणी रोड वसमत येथे देवकृषी केंद्राचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साही वातावरणात पार पडला। हरिभक्तपरायण महंत जीवनादासजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि वसमतचे आमदार माननीय श्री राजूभाई नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले। या प्रसंगी बालूमामा ढोरे, सौरभ जाधव, परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवघरे परिवारास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हरिभक्तपरायण महंत जीवनादासजी महाराज हे होते, तर आमदार श्री राजूभाई नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती। आयोजक म्हणून खोब्राजी जळबाजी नवघरे, मारुती खोब्राजी नवघरे, लक्ष्मण खोब्राजी नवघरे, विठ्ठल खोब्राजी नवघरे आणि जय मारुती नवघरे हे होते। या नव्या कृषी केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे व कृषी औषधे मिळण्यास मोठी मदत होणार आहे। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। कोणकोणती खतं उपलब्ध आहेत? सध्या 10, 26, 12, 16 DAP, युरिया। औषधामध्ये कोणते औषधामध्ये सिजंटा कंपनीचे, बायर कंपनीचे, टाटाचे। तणनाशक फक्त राऊंड ऑफ आहे। काय सांगाल ग्राहकांना? आम्ही आता चांगली सुविधा देऊ ग्राहकापर्यंत आणि योग्य वाजवी दरात आणि चांगल्या क्वालिटीची औषध देऊ। जी नवीन ओपनिंग केलेली आहे, आम्ही नवीन जरी असलो तरी या क्षेत्रातला अनुभव जुना आहे। माझं सहकार्य प्रशांत लाड, याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला शेतावर जाऊन माहिती देणं, प्रत्येक प्रोडक्टचे रिझल्ट दाखवणं, या सगळ्या गोष्टीमध्ये रिझल्ट हळदीचं उत्पादन किंवा कापसाचं उत्पादन किंवा केळीचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन कसं वाढेल याच्यावर आम्हाला काम करायचं आहे। टरबुजावर आमची मास्टरी आहे। याच्यात आता चांगल्या कंपनीची उत्पादनं ज्याचा रिझल्ट शेतकऱ्याला चांगला येईल अशा पद्धतीने आपण शेतकऱ्याला ती औषधं देण्याचा प्रयत्न करू। त्याला केमिकल आणि ऑर्गॅनिक या दोन्ही स्वरूपात आपण काम करतो, सेंद्रिय आणि रासायनिक। जसं केमिकलमध्ये आता ब्रँडेड कंपनी असेल सिजंटा, बायर, ड्युपॉन्ट, ऑर्गॅनिकमध्ये मग ट्रायको, मेटाशोडो, जसं की गव्हर्नमेंट पण म्हणते की सेंद्रियवर आपण काम करायला पाहिजे। त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, वर्मी कंपोस्ट यासारख्या गोष्टीवर काम करणार। मार्केटमध्ये नवीन प्रकारचे औषध येत आहेत, त्यामध्ये नवीन काय आहे? नाही, याच्यात कसं आहे, आता नवनवीन प्रकारचे औषधे येत आहेत, काही चांगले आहेत, काही जुन्याचेच औषधं नवीन आलेली आहेत। पण आपल्याला त्याचा गोंधळ न मांडता, म्हणजे आपलाही गोंधळ होऊ नये, शेतकऱ्याचाही गोंधळ होऊ नये। बऱ्याच वेळेस काय होतं की नवीनच्या करता माणूस नवीनच गोंधळ करून बसतं। काय द्यायलो काय नाही याचा आपल्याला मेळ लागत नाही, शेतकऱ्याचा खर्च वाढून जाते। आपला विचार हा नाहीये की शेतकऱ्याला आपल्याला उत्पादन वाढवायचंय, त्यासाठी उत्पादन खर्च वाढवायचा आहे। मिनिमम कमीत कमी उत्पादन खर्च राहावा आणि जास्तीत जास्त उत्पादन यावं, याच्यावर आपल्याला काम करायचं। कारण नवीन ग्रेड देताना उत्पादन खर्च वाढते, आम्ही देणार नाही अशातला भाग नाही, पण जिथं त्याची गरज आहे ती गोष्ट आम्ही नक्की देऊ। पण जिथे जी गरज नाही ती गोष्ट आम्ही कदापि देणार नाही। काही वेळेस कसं होतं की एक साधारण 19 पण चांगलं काम करतं, मग त्या ठिकाणी नवीन ब्रँड देण्यामध्ये त्याचं उत्पादन खर्च वाढतोय। आता बऱ्याच वेळेस काय होतं, मर रोगावर मार्केटमध्ये नाही म्हणता 50 प्रकारचे कॉम्बिनेशन चालतात, पण बेसिक औषधांचे रिझल्ट पण चांगले येतात, ते सांगण्याचा प्रयत्न करू। अरे प्रॉपरली शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मर्यादित ठेवून उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावर आपण नक्की काम करू, हा संदर्भ आहे आपला।